लोक म्हणतात बोलण्याने काय होतं, त्याचं एक उदाहरण देतो. एक व्यक्ती रोज श्री स्वामी समर्थ जप करायचा आणि कालांतरानं श्री स्वामी समर्थ म्हणत असताना तो मंत्र सिद्ध झाला. त्या व्यक्तीकडे सिद्धी आल्या. सिमिलरली आपल्या जिभेवर सरस्वती बसते. ज्यावेळेस आपण सारखं एखादी गोष्ट रिपीट करतो, मला जॉब नाही, मला जॉब नाही, मला जॉब नाही, माझ्याकडे पैसा टिकत नाही, पैसा नाही आहे, माझ्या बाबतीत असं होतं, माझं नशीब खराब आहे, मला असे आजार आहेत, मला बरं वाटत नाही, सकाळी उठलं तरी फ्रेश वाटत नाही. सो जर एखादा मंत्र आपण 108 वेळा आणि तो सलग 21 दिवस जर आपण जपला, 1 वर्ष जपला, तर तो मंत्र सिद्ध होऊ शकतो. मग तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट ही सिद्ध होते. ह्याच्यावरती कुणाचंही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही आहे. कारण तुम्ही जे शब्द बोलता ते सिद्ध होतात. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगदी एखादी गोष्ट अस्तित्वात नसेल तरीही म्हणा ती गोष्ट माझ्याकडे आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, गरजेपेक्षा जास्त आहे, रोजच्या रोज मला एक्स अमाऊंट मिळते किंवा महिन्याच्या महिन्याला मला एक्स अमाऊंट मिळते. तुम्ही स्वतः हे करून बघा. मी स्वतः हे प्रयोग केलेले आहेत, लोकांकडनं करून घेतलेले आहेत आणि ज्यांनी माझे मॅनिफेस्टेशन सेशन्स केलेले आहेत त्या सर्वांनी ह्याचा अनुभव घेतलेला आहे. आपण स्वतःच्या नकारात्मक आयुष्याचं कारण बनतोय. आपण स्वतः खूप जास्त त्याच्यातनं सफर करतोय. तुम्हाला त्रास देणारं दुसरं तिसरं कुणीही नसून तुमचे स्वतःचे विचार आहेत. म्हणून स्वामी म्हणतात, विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. लोक